नमस्कार. आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 17. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च. श्लोकाचा अर्थ: या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा, आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. इथे जगत हे पद चराचर प्राण्यांसह समस्त विश्वाचे वाचक आहे. हे समस्त विश्व भगवंतापासून उत्पन्न झालेले आहे. भगवंतच याचे महाकारण होय. म्हणून भगवंतांनी स्वतःला याचा माता पिता असे म्हटले आहे. भगवंतांनी आपल्या एका अंशाने या संपूर्ण जगताला धारण केलेले आहे. तसेच तो सर्व प्रकारच्या कर्मफलांचे यथायोग्य विधान करतो. म्हणून त्यांनी स्वतःला धाता असे म्हटले आहे. ज्या ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतींच्या द्वारे सृष्टीची रचना होते, त्यांनाही उत्पन्न करणारे भगवंत होत. म्हणून त्यांनी स्वतःला जगाचे पितामह म्हटले आहे. जाणण्यायोग्य वस्तूला वेद्य असे म्हणतात. सर्व वेदांनी जाणण्यायोग्य परमतत्व म्हणजे एकमात्र भगवंतच होय. म्हणून भगवंतांनी स्वतःला वेद्य असे म्हटले आहे. जे स्वतः विशुद्ध असते आणि सहजपणे दुसऱ्यांच्या पापाचा नाश करून त्यांनाही विशुद्ध बनविते, त्याला पवित्र असे म्हणतात. भगवान परमपवित्र होत आणि भगवंताच्या दर्शन, भाषण आणि स्मरण यांनी माणसे परम पवित्र होतात. याशिवाय जगामध्ये जप, तप, व्रत, तीर्थ इत्यादी जितके पवित्र करणारे पदार्थ आहेत, ते सर्व भगवंतांचेच स्वरूप होत आणि त्यांच्यामध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे, ती ही भगवंतांचीच होय. असे दाखविण्यासाठी भगवंतांनी स्वतःला पवित्र असे म्हटले आहे. ओम हे भगवंतांचे नाव आहे. याला प्रणव असेही म्हणतात. 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात याला ब्रह्म असेही म्हटले आहे व याचाच उच्चार करावा असेही सांगितले आहे. येथे नाम व नामे यांचा अभेद प्रतिपादन करण्यासाठीच भगवंतांनी स्वतःला ओंकार म्हटले आहे. ऋक्, साम व यजु ही तिन्ही पदे तिन्ही वेदांची वाचक होत. वेदांचे प्राकट्य भगवंतांपासून झाले आणि सर्व वेदांवरून भगवंतांचे ज्ञान होते. म्हणून सर्व वेदांना भगवंतांनी आपले स्वरूप असे म्हटले आहे. च या अव्ययाने या श्लोकातील वर्णन केलेल्या सर्व पदार्थांचा समाहार केलेला आहे आणि एवने भगवंतांशिवाय इतर सर्व वस्तूंच्या सत्तेचे निराकरण केलेले आहे. या श्लोकामध्ये वर्णन केलेले सर्व पदार्थ भगवंतांचेच स्वरूप होत. त्यांच्यापेक्षा भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही, असा याचा अभिप्राय आहे. अशा प्रकारे आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.